कोंड कोंडोनी धरी नाचिवे कोंडोनी धरी नाचिवे देह भावे पूजिन देह भावे पूजिन देह भावे पूजिन कोंड कोंडोनी धरी नाचिवे देह भावे पूजिन देह भावे पूजिन देह भावे पूजिन येणे कळसा आले तिरावले अंतरे तिरावले अंतरे तिरावले अंतरे येणे कळसा आले कोंड कोंडोनी धरे नाचिवा कोंडोनी धरे नाचिवे कोंडोनी धरे नाचिवे देह भावे पूजिन देह भावे पूजिन देह भावे पूजिन तुला मने गोजरिया विठोबा पाया पडला कोंडोनी धरे नाचिवे देह भावे सगळाच आवाज थोडं सायलेंट ठेवा हरी हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 पाहता लोचने सुख झाले झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने पाहता लोचने
सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे हरि हा बालक नंदागरी हरि हा बालक नंदागरी हरि हा बालक नंदागरी हरि हा
पृथ्वी नेत्रं प्रके पृथ्वी नेत्रं याचे यशोदा भोजन गाणे याचे यशोदा भोजन गाणे दाशी यशोदा भोजन गाली दाशी यशोदा भोजन गाली दाशी यशोदा भोजन गाली दाशी यशोदा भोजन गाली नवल व्यापक कमलापती व्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती त्याचे कळी घेते त्याची कळी घेते कवळाला त्याशी कळे त्याशी कळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे नवल केवळे केवळे नकळे कान वाचे गोडे नकळे कान वाचे गोडे नकळे कानो बाजे गोडे नकळे कानो बाजे गोडे नकळे कानो बाजे गोडे हाथ कामने नटदारी कामने नटदारी कामने नटदारी भोगोनी ब्रह्मचारी भोगोनी ब्रह्मचारी भोगोनी ब्रह्मचारी भोगोनी ब्रह्मचारी भोगोनी ब्रह्मचारी नवल केवळे नवल केवळे नवल केवळे केवळे नकळे कानो बाचे गोडे नकळे कानो बाचे नकळे कानो बाचे गोडे नकळे कानो बाचे गोडे नकळे कानो बाचे गोडे नकळे कानो बाचे गोडे गोपाल गोमाये गोपाल गोमाये गोपाल गोपाल गोमाये गोपाल गोमाये गोपाल गोमाये हरिभक्तपरायण माधव महाराजला जे पुढे म्हणतील त्यांना साथ देतील प्रल्हाद महाराज. वरी ओरी 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 अनंत ब्रह्मा लेऊदरी अनंत ब्रह्मा अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांड
घरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवढे नवल केवढे बालक नंदा घरे हर्या बालक नंदा घरे हर्या बालक नंदा घरे हर्या बालक नंदा घरी नवखळी कानो बाजे कोडे नकळे कानू बाते कोडे नकळे कानू बाते कोडे नकळे कानू बाते कोडे नकळे कानू बाते कोडे नवल केवडे नवल केवडे नकळे कानो बाचे कोडे
विठाला 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 विठ्ठल आवाज कमी करा थोडा मृदंगाजवळ ते कमी करा आवाज थोडा अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विश्वव्यापक कमलापती गवळणी त्याशी कडिये घेती नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगुने आ ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विठाला 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 विठ्ठल पुंडलिकावरती हरी विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल 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 आईसे याचा पदर धरा जेने देव येईल घरा जेने देव येईल घरा जेने देव येईल घरा आईसे याचा पदर
गावचे लांजे अखंड हरिनाम गंगेला आणि तीर्थाला पर्वकाळ येतो आणि काही सेकंदात निघून जातो. तो पर्वकाळ आपल्याला सापडेल की नाही याची गॅरंटी नाही. सोमवती अमुषा, कपिला षष्ठी मुहूर्त, अर्धोदय पर्वकाळ 72 वर्षांनी एकदा येतो. त्या पर्वकाळावर जर तुम्ही गंगेला स्नान केलं, ते पर्वकाळाची वेळ ठरलेली आहे त्या वेळेवर, तर तो पर्वकाळ साध्य होतो. आता पर्वकाळ असते पलभर, म्हणजे डोळ्याची पापणी खालीवरी होईपर्यंत पर्वकाळ 1 सेकंदाचा पलभर, आणि तुमचा आमचा चालतं येळभर. गंगेला पर्वकाळ आणि गंगेला पर्वकाळ झापडीपर्यंत नाही. सूर्याचं किरण तुमच्या अंगावर पडलं त्यावेळेला तुम्ही असं गंगेत बुडलेलं पाहिजे, तो पर्वकाळ साध्य होतो. आता ते पर्वकाळ गंगेचा साध्य होईल गॅरंटी नाही. पण ज्या दिवशी तुम्ही विना उभा केला त्या दिवसापासून ही आता मंडप गुंडाळून चटया गुंडाळून तुम्ही घरला जाईपर्यंत या मंदिरातला पर्वकाळ हलत नाही. महाराज कोण्या वेळेला या, सकाळी 7ला चालू म्हणला, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे की नाही. 10ला आलो म्हणला, गाथा भजन चालू आहे म्हणला. 1 वाजता चालू जरा अडचणीनं, भागवत चालू आहे. 5ला आलो म्हणला, हरिपाठ चालू आहे. दिवसभर अडचणीनं जमलंच नाही म्हणला, बरोबर 6:30ला आलो, पर्वकाळ. हा सुद्धा पर्वकाळ आहे. तर तुम्हाला काय खरं वाटतंय की नाही की अन्न न म्हणावे साधारण, अन्न हे ब्रह्मरूप जाण. जेवण साधन आहे महाराज. तुम्ही जर देवाचं नाव विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत जर जेवण केलं, फार मोठा यज्ञ होतो असे महाराजांचे वाक्य आहे. हा, तुम्ही जेवता जेवता मध्ये सप्ता आडवा आला र, नाही तर कडूचं टंगड बुडातूनच काढीत होतो असं म्हणत जर जेवण करीत असताल तर तो पर्वकाळ किंवा तो यज्ञ साध्य होणार नाही. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन यज्ञ होतो महाराज. जेवण म्हणजे रामकृष्ण हरी म्हणायचं आणि तोंडात घास घालायचा यज्ञ होतो. एक श्लोक आहे बघा, वदने कवल घेता नाम घ्या स्थिर हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवना करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता तिथं थोडा संशय येईल तुम्हाला, यज्ञ म्हणलं की महाराज असं कुंड पेटी तेत कुंडात काही तीळ उडीद काही सोहा सोहा म्हणून टाकते, तर तुम्ही हे कसं म्हणाला. आता हे तुम्ही जे घास टाकता का नाही तोंडात, हे बी अग्निकुंडात टाकल्याने आहे हो. तुमच्या पोटात इस्तू आहे का नाही, आहे की नाही इस्तू पोटात. थोडा आवाज कमी करायचा, कमी करा थोडा. पोटात इस्तू आहे की नाही तुमच्या, काय म्हणला तुमच्या आहे. कीर्तन झाले झाले मला बिडी पेटवा देता येणार नाही. जठराग्नी नावाचा अग्नी आहेच. 5 तत्व आहेत. आता तुम्ही रामायण काल शक्ती ऐकली, पंचकरण, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, तेज नावाचं तत्व या शरीरात आहे. ह्याचं नाव जठराग्नी आहे. अग्नीतच घास टाकल्यावानी आहे. गहू पेरायच्या दिवसात दिवाळी झाल्यावर तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी पडली असं केल्याबरोबर मधून वाफ ओतल पेटी लिहून त्या महाराज, नाही तर माणसं एवढ्या थंडीत मरून जात होते. अग्नी नावाचं तत्व शरीरात आहे. रामकृष्ण हरी म्हणून बरी भोजन केलं तरी फार मोठा यज्ञ झाल्याचं पुण्य प्राप्त होतं. कोण्या वेळेला आलं तरी का
सकळ तीर्थे या ठाया येती पुनीत व्हावया. इथं असं विशेष काय तर पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवाच्या या वारकऱ्याच्या संत मंडळीच्या आमच्या हनुमंतरायाच्या दारातला पर्वकाळ जात नाही. कोण्या बी इळला या. आल्याले भाग्यवान, चकली देऊन निष्ठलेले बी नशीबवान. म्हणून आज समारोपाचं कीर्तन आहे. काल्याचा प्रसंग आहे. आपल्या व्यवहारामध्ये लग्न म्हणलं की साडे करावं लागते. किती गडबड असली तर 10 मिनिटात का होईना गुंडाळपट्टी करावं लागते. आणि सप्ताह म्हणलं की काल्याचं कीर्तन झालंच पाहिजे. काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता हा समारोप होतो. निवांत वेळ असेल तर 2.5 घंटे करा. हा लईच गडबड आहे म्हणजे पाहुणे गडबड काढले 10 मिनिटात जिकडे तिकडे विधी उरकून. काही गरज नाही साड्याची. आता झालं सगळं. द्या हायराच्या घड्यान चालता म्हणून जर निघाले तर काही ट्रक पुलावून उलटून पडलेच. असंही होऊ शकतं. आणि काही विधी आहे, काही परंपरा, काही नियम आहेत ते चालवावंच लागतो. हे फार पूर्वीपासून कृष्णाच्या चरित्राचा मान या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगत आला. व्यासापासून देवानच सांगितलं की कृष्णाचं चरित्र सगळ्याच्या शेवटला समारोपाच्या कीर्तनात वापरल्या जाईल. कोणी म्हणेल महाराज हे कीर्तन काल्याचं ऐकण्यात काही फल आहे का? महाराज म्हणले हो. जेवढं बी आपल्याकडून पाप घडले 12 महिन्यामध्ये, जन्मल्यापासून जेवढं बी पाप घडले ते काल्याचं कीर्तन ऐकले की पाप खलास. आता तुम्ही म्हणताल महाराज हे तर लई सोप आहे घेऊ. 12 महिने खाऊन आहे ते घ्यायचं, पिऊन आहे ते प्यायचं, कुठं पडू वाटेल तिथं रात्रभर त्या बस स्टँडच्या अलीकूनच पडायचं आणि काल्याचं कीर्तन ऐकायचं. नाही महाराज, तुमच्या पैशाला व्याज आहे, पापाला सुद्धा व्याज आहे दामदुप्पट. तुम्ही काल्याचं कीर्तन एकदा ऐकायचं आणि त्याचा संकल्प करायचा की यापुढे मी आता हे चुकीचं कृत्य होऊ देणार नाही. ही जर अवस्था तुम्ही बाळगली तर मागे केले पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. पुढच्या पापाची मात्र होऊ देऊ नका. पाठीमागलच्याची जिम्मेदारी तुकोवर आहे. म्हणले मी जमानत घेतो. मागलच्या पापाचा जिम्मेदार मी. आता देतो सीमा घालोनिया, आता देतो सीमा आता देतो सीमा घालूया. मागे न पडे घडले ते क्षमा, आता देतो सीमा घालोनिया, आता देतो सीमा घालोनिया, आता देतो सीमा घालोनिया. घडले ते आता देतो सीमा घालूया. आता देतो सीमा घालूया. आता देतो सीमा घालूया. मागे नेणपणे न कळता माग जे घडलं ते क्षमा, ते माफ. पण आता देतो सीमा घालून. आता तुम्हाला अशी रेषा घालून दिली. आता इथून पुढे होऊ देऊ नका. पुढचं जर पाप करताल तर त्याचं प्रायचित, त्याचं फळ दुःख भोगावं लागेल. महाराज काय फल आहे तर हे अवताराचे, कृष्ण अवताराचं चरित्र जर ऐकलं गायलं तर किती फळ आहे. ही अवतार चरित्रे वर्णिता, चोरटा वाल्मिक झाला सरता, व्यास जार पुत्र तत्वता, केला सरता तिन्ही लोकी. अहो हे अवताराचं चरित्र वर्णन करीत असताना वाल्मिकाचं पाप गेलं. किती होतं पाप वाल्मिकाचं? लांजीकर 7 रांजणं म्हणजे कसे कसे काय करीत होता. एक खडा टाकायचा. कोण मारल्यावर? नंबर 1चा साधू महाराज मारला तर. आमच्यासारखं तुमच्यासारखं चिल्लर मारल्यावर त्याचा खडा टाकीत नव्हता. जानदेव म्हणायचा, त्याचा तर खडा टाकीतच नव्हतं. हे सांगाय गोष्ट बरी झाली.
पण ब्रह्महत्या राशी पातके अपार म्हणजे किती रांजणं, एवढं पाप गेलं. हे कथा कीर्तन ऐकण्याचे, कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, आणि जे नामची नाही पापाचे ऐसे केले, पापच शिल्लक ठेवत नाही. कोणी म्हणेल महाराज हे पाप घालायची काय गरज आहे, का राहीना थपी लागून पडून. हा, तुमची सोयाबीन झाली भाव नाही म्हणून थपी लावून ठेवतो का नाही, तसं पाप जर बदमास अशी थप्पी लागून राहिलं असतं गपचिप तर जमलं असतं. पण ते अति झालेलं पाप आपल्यावर केस करते. तर पापाची केस तुम्हाला माहित आहे का नाही? पापाची केस माहित आहे का तुम्हाला? तुका म्हणे पापे यती रोगाची आरूपे, यती रोगाची आरूपे, यती रोगाची आरूपे. तुका म्हणे पापे यती रोगाची आरूपे, यती रोगाची आरूपे, यती रोगाची आरूपे. लोक ही केस करते असते. तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे, रोगाच्या रूपाने येते वारा. वातावरणामुळे झालेले रोग गोळी औषधानं सलाईन लावून डॉक्टर साहेब घालवतात. पापामुळे झालेला रोग घालू शकत नाही डॉक्टर, पण डॉक्टरला जर पापामुळे रोग झाला तर डॉक्टरलाही महाग ठेवीत नाही, पुढे घालून नेऊन जातो. तुका म्हणे पापीनी येते रोगाची या रूपे. पाप आणखी काय करते? कबीर महाराजाचा दोहा आहे का? चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. पाप जास्त झालं की घरातल्या लक्ष्मीला ते पाप असं बलवान बनतंय, त्या लक्ष्मीला सांगते तू शानपण करू नको, घराच्या बाहेर होय, आता मी इथं राहणार. आपल्या घरातल्या लक्ष्मीला ते पाप बाहेर घालते आणि पाप वास्तव्य करून घरात राहते. मग घराच्या बाहेर लक्ष्मी निघून गेल्यावर कशी होती येळ आपल्यावर? महाराज काय ह्या घराचा जलजलाट होता हो. 4 नोकरीचे गडील खुर्चीवर असं बसत होतं, पोहे तिकडून करून आणल्यावर मला हात उचलू वाटत नाही रे, चमच्यानं माझ्या तोंडात घाली, इतका थाट होता हो या माणसाचा. महाराज कसं घसरलं की बघा महाराज. आणि हो का आता रस्त्यावर बसाले आणि कुणालाही म्हणाले मी मोकळाच असतोय, कोळप्यावर रोजानं बोलवी जा, असली येळी ते. आले देवाजीच्या मनांते ते कोणाचे बड्या बड्याची वाट लावते महाराज. किती मोठ्या माणसानं ज्याची त्यानं इज्जतीनं राहावं, ज्याची त्यानं पापाला तरी भ्यावं. तुम्ही कुणालाच भेऊ नका, फौजदाराला भेऊ नका ना, मुख्यमंत्र्याला भेऊ नका, कुणालाच भेऊ नका. पण कमीत कमी या मारुतीरायाला, देवाला आणि पापाला घ्या. चुकीचं काम करण्याला सगळ्यांना भिवून वागलं पाहिजे. चुकीचं काम ही मी करायलो पण चुकीचं आहे असं माणसाच्या जीवनात वाटलं पाहिजे. त्याला भिवून वागा. नाही तर केवढाही जरी दामवाला असेल आणि लई जर भूषणात आला, आपल्याला कोण बोलतंय असा उतानल्यावानी जर करीत असेल आणि देवाची नजर कानवडी झाली तर किती श्रीमंतावर कसली येळ येते सांगू का तुम्हाला? कितीही मोठ्यावर देवानं नजर कानवडी केली कसली येळ येते? डब्बी डब्बी चाळण्या करायचे, चाळण्याला तार, इमानदारीने येळ. केवढ्याही मोठ्याची ही एवढी मोठी हाल करतो. कमीत कमी या पापाला भिवून वागा. आणि झालेलं पाप काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही बसून जर देवाचं चरित्र ऐकलं तर हे पाप जळून भस्म झाल्याशिवाय राहत नाही. ही काल्याच्या कीर्तनात किंवा नामचिंतनामध्ये ताकद आहे. रूपाच्या धारे गोजरी, रूपाच्या धारे गोजरी, रूपाच्या धारे गोजरी, रूपाच्या धारे गोजरी. पवित्र होईना चरित्र उच्चारे, पवित्र होईना चरित्र उच्चारे, पवित्र होईना चरित्र, पवित्र होईना चरित्र उच्चारे. रूपाच्या धारे गोजरी, रूपाच्या धारे गोजरी, रूपाच्या धारे गोजरी, रूपाच्या धारे गोजरी.
पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजेरिया भगवंताच्या नामाचं चरित्र किंवा त्याचं नामचिंतन केल्यावर केवढंही पाप जाऊन हा नाशिवंत देह पवित्र होतो. ही नामचिंतनाची ताकद आहे. म्हणून आज काल्याचा प्रसंग आहे. तुम्ही काल्याचे कीर्तन बरेचसे ऐकले. देवानं 16,108 काय केल्या? 16,108 पत्न्या, 108 बायका केल्या. आणि शास्त्र असं सांगते, एका पुरुषा दोघी नारी. ज्या माणसानं 2 बायका केल्या त्याच्या घरी पापाची फॅक्टरी तयार झाली. शास्त्र सांगते. मग कायदा सगळ्यासाठी का गरिबासाठी? गरिबानं एखादा माणूस मारला की त्याला फाशीची शिक्षा, आणि मोठ्यानं मारलं आणि थोडं मधून दाम दिलं, लाच दिली की त्याला निर्दोष. असं कुठं कायदा आहे का? नियम असा आहे बघा. महाराजानं कीर्तन करावं, मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. शिष्य परिवार करण्याच्या भानगडीत महाराजानं पडू नये. शिष्य केले पाप गुरुने भोगावे, पत्नीचे ते घ्यावे पतीने. बायकोनं पाप केलं नवऱ्याला अर्ध भोगावं लागतं. शिष्यानं पाप केलं गुरुला भोगावं लागतं. नवऱ्यानं पुण्य केलं की बायकोला अर्ध द्यावा लागतं. बाईनं उग फॅनला जेवण करून कूलर लावून झोपायचं आणि ह्यानं दिंडीमध्ये तिकडं महिनाभर ज्ञानोबा माऊली किती बी नाच. ठरलेलं आहे तिला अर्ध द्यावं लागते. मग ह्यानं पुण्य केलं, 2 बायका केल्या, हिला अर्ध दिलं आणि हिला अर्ध दिलं ह्याच्याजवळ. हे मोकळ्याला मोकळा पाप वशे त्याचे घरी. मग आम्हाला कायदा असा घालून दिला, 2 बायका केल्या की पाप. आता इथं कुणाला असतील तरी इथल्याचं सोडून, मी इथलं बोलाय नाही. मी हे सगळं उदगीरच्या पलीकडं सांगालो. आता लांजीतलं उद्या सांगायचं तिकडं. उरपाट आहे. देवानं 16,108 पत्न्या केल्या. का केल्या? तुम्ही ऐकलं, देवाला 16,108 बायका आहेत, पण का? हे असं का केलं? काय कारण आहे? महाराज म्हणले, कृष्ण अवतारात देवानं जे काही कार्य केलं मनानं काहीच नाही. राम अवतारात झालेल्या चुका, राम अवतारामध्ये दिलेलं वचन ते पूर्ण करण्यासाठी कृष्णाचा अवतार. मग काय काय वचन दिलं होतं महाराज? 16,108 पत्न्या करण्यासाठी. तरी देवानं असं काय केलं? थोडं उरपाट ऐकून आपण. देवानं 16,108 बायका केल्या, देवानं चोरी केली, गोपाळ घेऊन चोरी करायला गेले, असे काही चरित्र तुम्ही ऐकले. पण हे असं का केलं याच्याबद्दलचं थोडं चिंतन करू आपण. 16,108 पत्न्या का केल्या? आता इथं कोणती पोथी चालू आहे शंकर? रोज हा शक्ती म्हणजे काल. आणि काल काय होतं? सप्त्यात शक्ती होती की पहिल्या दिवशी शक्ती असते, काल गुलाल होता. शक्ती सप्त्यात नव्हतीच का? सप्त्याच्या अगोदर सुरुवातीला शक्ती. सुरुवातीला शक्ती. रामायण चालू आहे. तुमचं हेच गाव रोज रामायणाला येत. तुमचं कोणतं गाव? तुम्ही नन्ना निन्नी नेना नोना कशाला लावलं? हे काय कारण आहे? अरे मी म्हणतो, एखाद्या मुसलमानानं जर हिंदूला सांगायची वेळ आली तर जीव ठेवाव का फाशी घ्याव? कस कराव? आणू का दावे? कबीर महाराज कोण होते? मुसलमान. कबीर महाराजाने एक संदेश दिला हिंदू वहीसाठी. ए मेरे लांजीवाले, लांजीवाले म्हणण्यापेक्षा यहाँ आए वाले मेरे भाई और बहनों, यहाँ आए वाले मेरे भाई और बहनों,
ख्याल में रखो, अपने अपने डायरी में लिख के रखो, जिसे राके मेरा राम, जिसे राके मेरा राम उसे न मारे कोय. महाराज पार्टिशन आहे हो, माणसं अंधारात गाठून मारायचा वाहन आहे, अर्ध गाव उन्यावर आहे. महाराज म्हणले अर्ध गाव नाही, उस पर सब दुनिया उलटी. तो बाल बिंगान होय, देश जरी सगळं जग बदललं तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही महाराज. ही देवानं संरक्षण दिल्याच्या देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडताव न मोडे काटा हिंडतावन ताकद आहे रामायणाची. रामायण कोण ऐकावं लागतंय? लई म्हाताऱ्यांनी नाही. त्याची तर गंडर जाऊन पडली, आता गौऱ्या राहिल्या 2 पोती. जवान माणसाची गरज आहे. काही काही माणसं म्हणते आताच कोणतं आपलं वय गेलंय देव देव कराय. थकल्यावर होईना, गेलेले गेले, पण ही नवीन पिढी आहे, तरुण मंडळी आहे ना. तरणा भागवत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. जवान मुलं सुधारण्याची गरज आहे. आपलं जाऊ द्या, पण तरुण पिढी झाली तर मग सुधारणा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून असा नियम आहे बघा, सप्त्याचा कारभार मी पोरायकडे द्यायचा आणि तुमचं सहकार्य पाठी मागून ठेवायचा, असा नियम आहे. बापाचा जोडा लेकाच्या पायाला आला किंवा या किल्ल्या बघ संसार. काही काही म्हातारी इतकी चिकाट, एका डोळ्याचा परांदाजे तर तुला किल्ली देणार, तू मात्र मार खाल्ल्याशिवाय राहणार, त्याच्याशी पर्याय नाही तुला. म्हणून तरुण मंडळीला सहकार्य करा. तरुणाने जर प्रयत्न केला तर पंक्तीला वाढायचं काम तरुणच मुलं करतात. पतोळ्या टाकायचं, पतोळ्या उचलायचं, झाडून काढायचं, हे जवानच मंडळीचं काम आहे, आपलं काम नाही. म्हणून त्याला प्रोत्साहन द्या, त्याला सहकार्य करा. पाठीमागा हा काय अडचण पडल पोरो, आम्ही आहो पाठीमागा, हा मस्त करा. तुम्ही असं सहकार्य करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, चांगल्या कामाला सहकार्य करून त्याला पुढे करा. गरज आहे या जीवनामध्ये. म्हणून देवानं आता शक्ती झाली तुमच्या इथे. शक्ती कशामुळे लावली संकट? प्रल्हाद, शक्ती कशामुळे लावली तुम्ही? शक्ती लावण्याच्या पाठीमागचा हेतू काय? आता लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर राम येळभर रडू लागला, बरोबर आहे? रामन लक्ष्मण सख्खे भाऊ होते का? सावतर भाऊ. मग सावतर भावासाठी सावतर भाऊ दिवसभर रडू लागला. लक्ष्मणा तू मेल्यावर मी वाचत नाही म्हणू लागला, सावतर भावासाठी. मग हे सख्खे भाऊ सक्ती ऐकतील. दादा आपण उगाच धुऱ्यासाठी भांडणं केले, कोर्टात केस आणि डोसके पडून घेतले. दादा सावतर भावासाठी राम रडत होता, लक्ष्मणासाठी. दादा आता आपण मिटवून घेऊया आणि राम लक्ष्मणाने वागूया, ह्याच्यासाठी शक्ती. शक्ती ह्याच्यामुळे आहे, नाही तर शक्तीत वय आहेत बघा 1-2. ये रे लक्ष्मणा
साध देतू बंधू रत्ना मज सांडिले माझे रणा निष्ठुर मना करुणी बया ओवे सांगणार ऐकडून बसून रडालाय गेला श्री लक्ष्मणा आता वाचत नाही रे बाबा उभ्या उभ्या प्राण त्याग करतो असा रडालाय सांगणारा असा रडालाय स्वतः बी रडालाय आणि पुढे बसलेल्याले बी रडवालाय आणि शक्ती झाल्या झाल्या सख्या भावाला खेटरान बडवालाय काय अर्थ आहे त्याच्या सांगण्याला? अरे ज्या भावाचं जमून नाही त्याला शक्ती सांगण्याचा सुद्धा अधिकार नाही इकडे येऊ बी नाही इज्जत असली तर याच्यासाठी शक्ती याच्यासाठी रामायण आहे याच्यासाठी सप्ताह आहे म्हणून सगळे एकत्र येतील आणि एकोप्यानं सगळे जर वागले तर तुमच्यावर असं बोट करायची कुणाची हिंमत नाही तुम्हाला आणखीन बघायचं असेल तर 10-15 माणसं मिळून एकत्र तुम्ही जा तुमच्या अंगावर बारगळ कुत्र तुम्हाला चावते का बघा 15 माणसं एकत्र जा हाताला हात धरून त्याची हिंमत नाही महाराज ही संघटना आहे आपला काटा काढतील भेटे आणि एकटे झाल्यावर फाडल्याशिवाय राहत नाही तुम्ही एक संघ व्हा एकत्रित व्हा आणि सगळे बंधू भावनेनं वागा याच्यासाठी सप्ताह आणि कालेच्या कीर्तनाचं आयोजन असतं एकट्याचा नव्हे खेळ हो म्हणून या मेळ मिळविला विठाला विठ्ठला पुंडलिक वरदे आला विठ्ठला देवानं 16,108 पत्न्या का केल्या त्याचं कारण युद्ध संपलं युद्ध संपल्याच्या नंतर सगळे वानर समुद्राच्या कडेवर येऊन बसले समुद्राच्या कडेवर बसल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये मासे अशा पोहू लागल्या असा एक मासा पुढे चालू लागला त्याच्या पाठीमागे दुसरा मासा चालू लागला बारके पिल्ली पिल्ली काही त्याच्या पाठीमागे पोहू लागले त्याच्यातल्या एका वानराने खाली बघितलं ते दुसऱ्या वानराला म्हणू लागलं काय येड्यावाने आपण ब्रह्मचारी राहिल्यावर म्हणला काय लग्न केलेल्या माणसाचा थाट असते म्हणला तो ते पुढे चाललेला नवरा आहे काय की तो त्याच्या मागे चालले ती बायको आहे काय की तो त्याची लेकर आहेत पाठीमागं लग्न केलेल्या माणसाचा लग्न केलेल्या चांगल्या अकरा बाळाच्या माणसाचा लईच थाटन लईच जोम असते वा आता त्याला काय माहित आहे फाशी घ्यायची येळ आहे म्हणून संसारात इतकी फजिती आहे त्याला काय माहित आहे त्यानं म्हणला लई लग्न केलेल्या माणसाचा थाट असते असं म्हणल्यावर त्याच्यातलं दुसरं वानर त्याला म्हणू लागलं तुला लग्न करा वाटालंय कारण त्याच्यातलं दुसरंच म्हणलं अरे उगा बोंबलू नका म्हणला आता पांढरे केस झाले ना आता कोण तुम्हाला पोरगी देणार आहे त्याच्यातलं एक म्हणलं मुली हुडीत पोरी हुडकत फिरायचं नाही म्हणले हा मला माहित आहे म्हणला रामाचा पाय लागला की दगडाच्या बाया होत्यात त्यानं अहिल्याचा उद्धार ऐकेल का रामाच्या चरणाचा स्पर्श झाला की अहिल्याचा उद्धार झाला शिळा मग काहीच नाही म्हणजे एवढं जन्मभर रामाचं काम केलंय आपण आता माळावर जाऊन ज्याची त्यानं दगड चुंबळी करून उचलून घेऊ आणि रामाकडे जाऊ तर रामाला सांगू तर रामा आम्हाला ह्या दगडाच्या बायका करून द्या कशाला पोरी हुडकायच्या आणि हुंडान पोरग चांगलं आहे का निर्वेशने का ह्या कुटाण्यापेक्षा म्हणली दगड घेऊन जायचं द्या बायका करून म्हणायचं होचे हो म्हणले की सगळे वानर गेले माळावर मग ज्याच्या त्याला जसा उचलत तसा दोंडा उचलून डोक्यावर घेतला एकानं तर भला मोठा उचलला उचलना गेलं पण तसंच उचलला ते दुसरा म्हणला मरचिल रे एवढा धोंडा कशा नाही बायको औषधदार असावा म्हणालो म्हणला की लांजीला जरी सप्त्याला 7 दिवस गेलो तरी तिनं दूध काढावं वैरण काढी शेतातलं काम एकटीनंच करावं ह्याच्यामुळं ताकदबाज बायको असावा म्हणून मोठा उचलला एकानं डोसक्यावर घेतले चुंबळी करून डोसक्यावर त्याच्यात असं ठरलं होतं आता कुणा म्हणायचं रामाला जाऊन त्या दगडाच्या बायका करून द्या म्हणून त्याच्यातले मुलाले हे तुम्ही पुढारी तुम्ही म्हणा ते म्हणला सगळ्या बायका करून घ्या तुम्ही आणि मला द्या तोपला
सगळ्यांनी मोर्चा म्हणलं की एकदाच आवाज उठवायचा. कसं म्हणायचं? 1 2 3 4 रामा आम्हाला दगडाच्या बायका करून द्या म्हणायचं आणि एकदाच रामापुढे दगड आपटायचं. ठरलं. निघाले गोकीत. आता महागारी बोलणं सोपं आहे, तोंडावर बोलणं अवघड आहे. काल परवा एक माणूस म्हणला काय ह्या सरकारनं वाट लावली, म्हणला मुख्यमंत्री दिसला की मला मर्जतोर ठोका वाटायलाय. मी म्हणलं बोंबलू नको, लातूरला आलाय जाय. महागारी तर कोणी कोणाला बोलतंय की हो? का नाही बोलत? तोंडावर नाही बोलली तरी बायको नवऱ्याला बोलत नाही का महागारी? होय. बाई कुठे गेले मालक? कुठं बोंबलत गेले की? महागारी काही बोलू द्या की, महागारी कोणी कोणाला बोलतंय. आणि महागारी बोलणं सोपं आहे, तोंडावर बोलायचं अवघड. ते वानणार दगड घेऊन गेले, बघणारे लोक म्हणून लागले युद्ध तर संपलं, ही बला आणखीन दगड घेऊन कुठं निघाली. गेले राम असे बसले होते. रामाच्या पुढे गेले आणि सांगितलं रामाला. राम म्हणले हे कोण आले रे? म्हणले हे वानर आलेत म्हणले रामाकडचे. हे कशामुळे आलेत विचारा म्हणले त्याला. म्हणले हे डोक्यावर दगड घेऊन तुम्ही का आला? त्याच्यातलं एक म्हणलं हा बोला 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 लवकर लवकर. जे घाबरले म्हणताल, बोबडी चोळली त्याची. 1 2 3 4 रामा आम्हाला बायका करून द्या म्हणायचे, ते रामा आम्हाला बायका करून घ्या म्हणले दगड द्या म्हणायचं तर आम्हाला बायका करून घ्या. राम म्हणले तथास्तु. या जन्मामध्ये मी एक वचनी एक पत्नी आहे, वाल्मिकाच्या म्हणण्याप्रमाणे. या जन्मात काही तुमच्या बरोबर मी लग्न करणार, पुढच्या जन्मामध्ये तुमच्या सगळ्या बरोबर लग्न करून घेतो. म्हणून या जन्मातले पहिले हे वानर त्याची इच्छा झाली म्हणले पत्नी व्हावं, म्हणून पुढच्या जन्मामध्ये 16,108 पत्न्या करण्याचं कारण म्हणजे ही आहे. रामायण बघा म्हणजे लक्षात येईल. अहो रामा कृष्ण अवतारात देवानं जे कार्य केलं ते राम अवतारात झालेल्या चुका, दिलेले वचन पूर्ण करण्यासाठीच कृष्ण ऋण फेडवया अवतार केला. ऋण फेडवया अवतार केला. ऋण फेडवया अवतार केला. ऋण फेडवया अवतार केला. अविनाशी आला आकाराचे. अविनाशी आला आकाराचे. अविनाशी आला आकाराचे. अविनाशी आला आकाराचे. निर्गुण निराकार अविनाश परमात्मा पण आकाराला आला. कशासाठी? ऋण फेडावं. भक्ताला दिलेलं वचन, या वचनाचं ऋण पूर्ण करण्यासाठी, त्याची परतफेड करण्यासाठी ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला आकाराशी. अविनाश परमात्मा नावारूपाला आला, आकाराला आला, म्हणजे भक्ताचं ऋण परतफेड करण्यासाठी. आणखी तुम्ही रामायणात ऐकत आहात, पाताळामध्ये ऐरावून मैरावून चोरून नेलते. कोण? शंकर. राम लक्ष्मण नेलते का ऐरावून मैरावून? राम लक्ष्मण ऐरावून मैरावून आणि चोरून पाताळात घेऊन गेले. पाताळात गेल्याच्या नंतर आता कसं जावं पाताळात? हनुमंतराय परेशान होते, कसं जावं? श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. एका झाडाखाली बसली. आता पाताळात जाण्यासाठी रस्ता कुठे आहे? तर त्या एक झाडावर एक गिधाड आणि त्याची पत्नी, दोघं नवरा बायको झाडावर पाकर बसले होते. तर ती बाई मालकाला म्हणली, मालक मला नर मांस खावा वाटायलंय, मला मांस खावा वाटायलंय म्हणली, आणि मला लवकर आणून द्या. आता मला हे जिवंत माणूस मारता येत नाही म्हणले. मग जरा थांब, गडबड करू नको म्हणले. ऐरावून मैरावून राम लक्ष्मणाला चोरून पाताळात नेले.
आणि आता मारुती जाणार आहे म्हणले पाताळात, आणि पुन्हा रामालाही तिकडे नेणार आहे. आणि राम आणि मारुती तिथं झाली की मोठं युद्ध होईल, त्याच्यात माणसं मेली की 2-3 मडे उचलून आणतो, काय खायचं ते खाय. आणि मारुतीला पाताळात कसं जाता येईल म्हणली रस्ता. मारुती हुशार आहे म्हणली, ते पलीकडे दगड आहे का नाही मोठी शीळ, ती शीळ असं उचली ते म्हणली, तिथून रस्ता आहे पाताळामध्ये. लागला पत्ता मारुतीला, गेले हनुमंतराय पाताळात. गेल्याबरोबर त्या देवीला आधी शेंदूर लावला होता. मारुतीराय म्हणले एक काम करावं लागलं आता. हळूच देवळामध्ये प्रवेश केला, त्या देवीचा शेंदूर काढून आपल्या अंगाला लावला मारुतीनं, आणि देवी उचलली, त्या नालीमध्ये तिचं मुंडकं असं कोंबली देवी. मग त्यावेळेस मधून देवी बोलायला लागली, माझे भक्त हो, तुमच्या गावावर मी प्रसन्न आहे. राम लक्ष्मणाला मारू नका, मला जिवंत बळी द्या, मी तिला दोघालाही जिवंत गिळून टाकणार आहे. म्हणजे देवी खुश झाली, देवी बोलली. मग वरून मंदिराला छिद्र पाडलं, वरून देवीला आंघोळ घातली, पाण्याचा थेंब बाहेर येईना. ते लोक म्हणले पाणी कसं बाहेर येणार, ते खुसा का पहाड म्हणतो, पहाड घेतली, त्या मोरीमध्ये काय अडकलं म्हणून असं आणलं, ते देवीचं डोसकं. देवी म्हणली अर म्हणले, मजेच भक्त आहो म्हणले, माझ्या डोसक्यात पहारा घालायला म्हणले तुम्ही. आज 8 दिवस तर एक सुद्धा तोंड बघायला राहायचं नाही म्हणली, सगळे फार बरबाद होऊन जातात. देवीनं शाप दिला, त्याची देवी त्याच्यावर. बस वरून आधार सोडा. वरून सोडल्याबरोबर मारुतीने विचारलं, देवी रूपी मारुती म्हणले, आता तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला काय खाऊ वाटायलंय, शेवटची इच्छा. आता पोलात घालायचे म्हणल्यावर काय खाऊ वाटेल, काही नाही म्हणले, तू काय अशी करीत होतीस म्हणले गंमत, माझा हनुमंत जर इथं असता तर तुला हात दाखविला असता, असं राम बोलले. तो हनुमंतानं सांगितलं मीच आहे. मग तिथं ते काय होऊ लागलं, हे जे प्रसंग मारुतीला जाण्याचं कारण. मग आता पुन्हा तिथं हनुमान प्रगट झाले, आणि रामाला सांगितलं, उचला धनुष्यबाण, हे राक्षस पार बेभाग करा, एकही शिल्लक ठेवू नका. आता हे जे उतारल्यावणे करले, देवदेवाच्या कामात अडथळा आणले, उचला धनुष्यबाण, टाकाव संपवून. रामानं धनुष्यबाण घेतला आणि त्या ऐरावण मैनावर टाकल्याबरोबर रक्ताचा एक खाली थेंब पडला की हजारो ऐरावण मैरावण तयार होऊ लागले. आता किती माराव, बाण टाकला आणि रक्त पडले की दुसरे तयार, रक्त पडलं की दुसरे तयार, पत्ताच लागा ना. मग आता मारुतीराय बी चिंतेत पडले ना. रामा म्हणले, जरा थांबा, मी थोडं तुम्हाला आता ह्याची सगळी माहिती का असं व्हाले चाळ काढून येतो. एका बाईच्या घरी गेले. बाईच्या म्हणण्यापेक्षा ऐरावण मैरावणाचीच बायको, तिचं नाव रामायण चालू आहे म्हणाला की काय, चंद्रसेना. तिच्या घरी गेले. गेल्याबरोबर हे भक्त आले म्हणून स्वागत केलं, बसाय पाठ टाकला, दर्शन घेतलं. कस काय आगमन झालं म्हणले, हनुमंतराय तुमचं. बाई म्हणले, हे बाण टाकला की राक्षस हजारो तयार ऐरावण मैरावण आली, ती काय भानगड आहे. वारे वा म्हणली, माझाच नवरा आहे म्हणले, मारून टाकून काय कपाळाचं कुंकू पुसून बसू का काय. नाही नाही म्हणले, बाई सांगा की. म्हणली, सांगते ह्याला मरायची अटकल, मी बी वैतागले म्हणली. माझ्या बापानं सांगितलं होतं म्हणली, नवरा बाईला देव असतंय. बरोबर आहे की, बाईला नवरा देव. ते असं कीर्तनात ऐकून जर एखादा बाईला म्हणू लागला, भूषणात येऊ नको, काय म्हणले महाराज, बाईला नवरा देव असतंय. ती म्हणली, कडूच्या, देव कुठं दारू पिऊन येते कार म्हणली, आणि तू देव म्हणालास. मी बी वैतागले म्हणली, हे खाऊन ते खालेत म्हणले, पिऊन ते प्यालेत, हे राक्षस म्हणली, आता हेला वैतागले म्हणली, जीव देवा वाटायला नाही तर त्याला तर खपवा वाटायला, असं वाटायला म्हणली, असं वैतागले.
मग बाई म्हणले त्याला मारायची अटकल सांगा, आम्ही त्याला खपून टाकतो, तुमचा त्रास बंद. सांगा ते म्हणले अटकल त्याला मारायची, पण रामाला माझ्या घरी घेऊन यावं लागतंय. आणतो म्हणले. मग दे वचन. चल घे म्हणले. एकदा पाहिजे का दोनदा घे. हनुमंतरायाने दिलं वचन रामाला चंद्रसेनेच्या घरी न्यायचं. बाईनं सांगितलं म्हणले हे मारलं की नाही ते तिकडून भुंगे बारकी बारकी आहेत, म्हणजे ते अमृत, त्या कुंडातला अमृत आणून ह्याच्यावर टाकलं, रक्तावर अमृत पडलं की हजारो ऐरान मैरान तयार व्हालेत म्हणले. मग ते मेन पार्सल करणारा जे टँकरवाला भुंगा आहे का नाही, पाताळातून अमृत आणून हौदात टाकणारा, त्या भुंग्याला बंदोबस्त केला की हे पुढचं बंद होतंय. तिथं गेलं, त्या भुंग्याला विचारलं काय चालवलेस रे म्हणले. म्हणले अमृत आणून देतोय. हे बंद करणारच का नाही. बंद करून कसं जमल नोकरी. एक थापड मारल्याबरोबर चक्कर येऊन भुंगा पडला. म्हणला हनुमंतराय आता मारू नका म्हणला, 2 लेकरं बाळायचं आनंदाने राहू द्या, आता पुन्हा अमृत आणायचं बंद करतो. त्यानं बंद केलं की एका बाणामध्ये ऐरान मरायन संपली. मग रामाला सांगितलं रामा असं असं वचन दिलंय. आर म्हणले मारुती काही बी कसं करतोस म्हणले तू. मी एक वचनी आणि एक पत्नी आहे, चंद्रसेनेच्या महालाला येतो म्हणून मला तिला वचन कसं काय दिलास. रामा म्हणले घाबरू नका, वचन बी दिलोय ह्याच्यातून तुम्हाला मोकळं बी करतो. गेले हनुमंतराया सांगितलं बाई राम तुमच्या घरला आलेत, पलंगाची सजावट करून ठेवा, पलंग मोडल, माझ्या रामाचा अपमान होईल. अपमान जर झाला आमच्या रामाचा, कमी जास्त झालं तर 1 सेकंद तुमच्या दारात थांबणार नाही. आर म्हणली हे पलंग मोडत असते का. म्हणली येऊ दे रामाला तुझ्या, आता उद्या सकाळी आलेत म्हणले तुमच्या घरी राम. बाईनं गादी बेलसेट टाकून ठेवलं, पलंगाची सजावट केली, त्या भुंग्याला बोलून घेतलं. मी सांगितलेलं काम करणार आहेस का नाही. करावंच लागेल म्हणला, कालपासून ही कान दुखालाय म्हणला, ह्यानं ऐकू येणार एका थापडत, ऐकावंच लागेल म्हणले. रात्रच पलंग असा कोरा, सगळं पीठ करून टाका, तर फक्त गादीचं बेल सीटाचंच वज सण राव, दुसरी काडी बी पडली तर पलंग मोडला पाहिजे, असं काम करा. म्हणजे काय हरकत नाही, रात्र कायला लागते. म्हणजे आमची गँगचे गँग 1000-2000 आहेत. म्हणजे कोणी माची आकून, कोणी बुडाकून, वरून चौकून लागून तिकडे तिकडे बेभाग करतात. जे भुंगे गेले सगळा पलंग कोरून टाकला आणि पापडी सारखा करून टाकला. हनुमंतराय पुढे गेले, म्हणजे बाई राम आलेत बघा, अपमान होईल, बसा म्हणावं म्हणली पलंगावर. रामाच्या कानात सांगितलं रामा हळूच पाय ठेवा नाही तर मुंडी मोडून पडताल म्हणला त्या पलंगात. रामानं जाऊन असा पाय ठेवल्याबरोबर पलंग कट्ट मन्या मोडल्याबरोबर मारुतीरायच म्हणायला लागले रामा ह्या घरी आता आपला अपमान झाला, आता इथं आपल्याला थांबायचं नाही, चला. आता बाई हुशार होती, म्हणली माकड चेष्टा लावलास कर म्हणली, रामाला आणतो म्हणणारा तूच, भुंग्याली लावून देऊन पलंग कोरायला लावणारा तूच, आणि आता रामाला घेऊन जाणारा अपमान म्हणून शाप दिला तर जाळून भस्म करीन. बाई म्हणले त्याला बोलू नका म्हणले तुम्ही. आता हो का मी तुमच्याबरोबर लग्न करतो, पण या जन्मामध्ये एक पत्नी असल्यामुळं माझा अवतार संपजेपर्यंत तुम्ही इथंच राहा. कृष्ण अवतारात तुमच्या बरोबर लग्न करून घेतो म्हणून ती राही इथंच, अवतार संपजेतो इथंच राहा म्हणल्यारी पुढच्या जन्मामध्ये ती राही, जे राही बरोबर लग्न केलं, राही आणि रकुमाई, राही जी होती राही म्हणलेली राही, श्री राम अवतारात दिलेल्या वचनाची पूर्तता म्हणूनच पुढच्या अवताराचं निवेदन. विठाला आणखी रामानं हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंता मला महादेवाची पूजा करायची आहे, श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव. आता आपण कोण्या पार्टीचे शंकर, कोण्या पार्टीचे आपण, नाही लक्षात. आपल्यामध्ये सगळ्यात आधी भजन करणारा भजन्या एका जनार्दनी वैष्णव
आणि शिरोमणी महादेव. आपण भगवान शंकराच्या पार्टीचे, हे भजने महादेवाच्या पार्टीचे असतात. बसलेल्या लोकांनी पाया पडून विनंती, तुम्हाला त्याला चहा पाजू वाटणार गेलं तर चहा पाजू नका, राम राम करू नका, कमीत कमी ते जेवाय गेल्यावर महागारी तर काही त्याला बोलू नका. भजनेली महागारी बोलतात का नाही? कडूची 8 दिवस खाऊन पिवळी आढळ पडली का तिने ठोका वाट महागारी. ते असलंही बोलू नका, राग येतो देवा. आणि तुका म्हणे नेगे सेवा, केलेल्या सप्त्याचं सगळं निष्फळ होऊन जातं महाराज. कोणाला बोलूच नका. दिली चाले वाचन शय मागिल्या तपाचा, मागलं पुण्य शिल्लक साहता नाही गी गोविंदा त्याचे, साहता नाही गोविंदा त्याचे, हो शाहता नाही गुलाबाचे. हरिजनाची कोणी न घडावी निंदा, हरिजनाची कोणी न घडावी निंदा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा. साहता नाही गोविंदा त्याचे, साहता नाही गोविंदा त्याचे. देवदेव करणाऱ्याची निंदा केलेली देवाला सहन होत नाही. म्हणून कोणी कुणाची निंदा करू नका. नेती निंदका पाशी अशेष पापे. पण महादेवानं सांगितलं, रामानं सांगितलं मला महादेवाचा अभिषेक करायचा आहे मारुती. कोणीतरी वानर जाऊन पाणी घेऊन या तीर्थाचं पवित्र, मला महादेवाचा अभिषेक करायचा आहे. कोण आणतंय पाणी? त्याच्यातलं एक वानर उठलं, म्हणला मी आणतो पाणी. बघ म्हणले उशीर करशील, मला 1 वाजता अभिषेक करायचा आहे महादेवाचा आणि आता 12:30 वाजलेत. 1 वाजता अभिषेक करायचा आहे, कोण आणतंय अर्जंट पाणी? ते वानर म्हणला मी आणतो. मला काही ऑटोचीच भरती नाही, सीट लेवल नाही असं म्हणायचं का? म्हणले तुमचंच नाव घेऊन उड्डाण केलं की 5 मिनिटात जाणं तीर्थावर, 5 मिनिटात पाणी घेणं, 5 मिनिटात येणं, 15 मिनिटात तर तुम्हाला पाणी आणून देतो. बघ बरं उशीर. हिंग आलोच म्हणलं, कळशी घेऊन एक वानर गेलं. पण त्या तीर्थावर एक बाई होती, तिच्या परवानगीशिवाय पाणी ती कुणाला घेऊ देत नव्हती. राखण होती बाई. त्या बाईची असं इच्छा होती, नारदा म्हणली माझी गरिबी का असना, दिवसभर कुणाचा गहू कापू जा, जुंधळा कापाय जाऊ, खुरपाय जाऊ, पण संध्याकाळी आल्यावर आनंदानं भाकर खाऊन डोळा लागायसारखा मला नवरा मिळावा, नाहीतर फुल पिऊन येऊन रात्रचे रात्र गोंधळ घालून उजडण्यासारखा असला नवरा नको मला. माळकरी असावा, गरिबी का असना, मजुरी का असना, पण माळकरी असावा. बाई म्हणली इथं कसा मिळेल आता, तू त्या तीर्थावर जाय म्हणले. वारकरी सगळे तीर्थावर येतात, एखादा माळकरी बघून त्याच्याबरोबर घे लग्न करून. 12 वर्ष बाई बसली होती तीर्थावर. मग हे वानर पाणी आणायला गेले, ह्याला माहितच नाही ही बाई इथं रक्षण आहे पाण्याला. कळशी घेतली, वानर गेलं पाण्यात. मध्ये जाऊन ती कळशी बुडिल्याबरोबर बुडबुड बुडबुड बुड असा आवाज आला. बाईनं असं वळून बघितलं तर हे वानर. बाईनं हाक मारले, ते कोण आहेस रे म्हणले तू? ते का म्हणला? बाई मी आहे. मी कोण? काय करलास म्हणली ते पाण्यात? राम महादेवाच्या पूजेला बसलेत म्हणले, अभिषेकाला तीर्थाचं पाणी न्यालो कळशी भरून, आणि कोणाला विचारलंयस म्हणली पाणी नेऊ का म्हणून? म्हणले देवाला पाणी घ्यायचंय विचारायची काय गरज आहे? अरे म्हणली 12 वर्षापासून इथं संरक्षण आहे, माझ्या परवानगीशी कोणाला पाणी घेऊ देत नाही म्हणली. कस काय न विचारता गेलास? ती कळशी लवंड कर पालती. आता कोणाच्या नादी लागाव, पण बाया संग भांडणं करणं गड्याला महागात पडते. बरोबर आहे का? हा, बायात बायाचे होऊ जा, पण गड्यानी बाया बरोबर भांडणं करणं बरोबर नाही. आता लई बोलत बसण्यापेक्षा उगं कुटाणा वाढल म्हणला. समाधानीनं कळशी बडबड लावून दिली, चल ये बाहेर म्हणजे आला. हा, कुठलचा आहेस तू? म्हणला रामाचा भक्त. लबाड बोलू नको. हे का बघा की म्हणला, माळ रामाचीच माळ आहे.
इमानदारीनं रामाचाच भक्त आहे. मग म्हणली पाणी नेऊ देते, पण तुला माझ्याबरोबर लग्न करावं लागते. नगर रे वा म्हणला, लग्नाच्या कुटाण्यात पडना म्हणला, लग्नाची लई फजिती म्हणला. मी शेजारला बघालो म्हणला लग्न झालेल्याची फजिती, 2 बायकावाल्याची तर लईच फजिती रे वा म्हणला. मी लग्नाच्या पाणी नेऊ देत नाही म्हणली. चल निघ, चल हट म्हणली, चल होय बाजूला. आता हे वानर म्हणलं रामाला 10 मिनिटात पाणी आणतो म्हणलंय, आणि ही बाई पाणी घेऊन कस करावं. वानर हुशार होतो, म्हणला बाई आता इथं लग्न करीत बसणं, साडेन ते सगळे कुटाने म्हणजे तोर राम पूजेला बसलेत म्हणले, राम रागात येतील. मग कळशी भरून महादेवाच्या पूजेला पाणी नेऊन देतो, आणि तिकडून इकडं आलं की मग भाऊला तयार करणं, लग्न, मग ते हळदन साडेन, मग मस्त इकडेच राहतो म्हणला, एक रूम बांधून, मी तिकडे जातच नाही. हा तसं कर म्हणली, लबाड बोलू नको, चल वचन दे. वानरानं सांगितलं चल घे, दिलं वचन. ये बरं हिंग आलोत. गेलं, कळशी भरली, पण नारद तिथं आले. नारायण नारायण नारायण. काय चालय बाई? काय नाही म्हणली. तुम्ही म्हणल्याप्रमाणे 12 वर्ष इथं राहिले म्हणली, तेव्हा ते जे पाणी भरालंय का नाही, ते महादेवाचा भक्त आहे, रामाचा भक्त आहे म्हणली. महादेवाच्या पूजेला रामाला पाणी नाही आलंय म्हणली. मग ते लग्न करतोय म्हणले माझ्याजवळ, मला जबान देऊन गेले. आणि म्हणलं आता ते एकदा पाणी घेऊन गेल्यावर वापस येतंय का? तसं कसं होईल म्हणली. माळ धरू धरू वचन दिले. ह्या वाळकऱ्याचं, माळकऱ्याचं, देवदेव करणाऱ्याचं काही खरं नसते म्हणले. हे देवाचे शेंद्र काढतेत, माळी धरतेत, जेवाऱ्या उचलतेत, लेकरं घेऊन पारावर चढतात म्हणले. देव त्याला काही बी करीना म्हणले. मेलं तरी एकटं त्याचं महाग हाय कोण, आपल्याला भेवाय लेकरा बाळाचं कसं होईल, त्याला काय भीती आहे म्हणले. त्या संन्याशाला वापस येत नाही, मग कसं करू. ते पुडी भरून बघून कळशी भरायला म्हणले पाणी. मग हळूच मागून जाय म्हणले, त्याच्या शेपटाला धर. उड्डाण करताय म्हणली, रामाकडे घेऊन जाताय तुला, लग्नाचं होईल ते होईल म्हणले. पण हजारो जन्म तपश्चर्या करून, इतके 50, 60, 70 वर्ष सप्ते करून देव स्वप्नात नाही. काय रामाची भेट होती म्हणले, लग्नाचं होईल ते होईल, जा. बाईनं ऐकलं. वानर पुढी बघून पाणी भरायला तोर बाईनं जाऊन शेपटाला हळूच धरलं, रामाचं नाव घेतलं आणि केलं उड्डाण. आता 7 माळ पर्वत एकदाच उचलून समुद्रात टाकणारे वानर, ही 35 किलोची बाई शेपटाला धरलेली. या वानरला पताच नाही. अहो अंगावर मुंगी चढली आणि वानरला पताच नाही हे बाईनं शेपटाला धरलेलं, खिबीरच नाही. केलं उड्डाण. हे असे वानर बसले होते रामपूजेला, महादेवाची पूजा मांडून बसले होते अभिषेकासाठी, आणि ही मंडळी प्रसादासाठी बसली होती अशी. तितक्यात वानर वरून आलं. सगळ्यांनी वरी बघितलं तर शेपटाला बाई. हे सगळे वानर हसले. सिंगल गेलं आणि डबल आलं म्हणून आले. सिंगल गेलं डबल आलं. आलं तिथं. आल्याबरोबर बाई शेपटालाच रामाच्या पुढे अशी कळशी ठेवली. रामानं शाबासकी दिली. वारे बहादर म्हणले, सांगितलेल्या टाइमला पाणी घेऊन आला. वानर भूषणात आलं. रामा म्हणला लई गंमत झालती हो म्हणला तिथं. हा कसकच झालत रे म्हणले, त्या बाईचा पताच नाही याला. कसकच झालत. तिथं एक बाई होती म्हणले, लग्न केल्याशी पाणीच नेऊ देत नाही म्हणली. मग तिला वचन देऊन माळ धरू धरू इमानदाऱ्या करून आलोय म्हणला. आता कोण जाणार आहे वापस परतून. राम म्हणले ती पाठीमागे शेपटाला धरून आले. हा म्हणलं घाबरलं. बाईनं सांगितलं रामा त्यानं मला वचन दिलंय म्हणली लग्न करतो म्हणून, नाही जर लग्न केलं तर ह्याची आता बघतेच मी, ह्याला शाप देते. राम म्हणले बाई हे डोंगरात फिरून झाडाचा पाला खाऊन भजन केलेले वानणार आहेत, याच्या काही नादाला लागू नको म्हणले. हे लग्नाच्या कुटाण्यात पडत नाही. तसं काही नाही म्हणली. ते नग म्हणत असलं तर तू करून घे. राम म्हणले मग या जन्मात मी एक पत्नी आहे, कृष्ण अवतारात तुला करून घेतो म्हणून हे जे कुटाने पुढचे केले का नाही, एवढ्या जे बायका केल्या, एवढ्या पत्न्या केल्या, त्याचं कारण म्हणजे ऋण फेडावया अवतार केला आणि अविनाशाला आकाराशी. राम अवतारात दिलेल्या वचनाची पूर्तता म्हणून कृष्ण अवतारात. आता चोरी का केली देवानं बघू. सगळे एकदा मांड्या घाला.
कुठं कसं बसावं ध्यान राहू दे. गुडघे कुठं उभे करतात. माणूस भिंतीला बसविलं तिथं कीर्तनात एक पाय अलकून एक पाय त्याच्या पलकून अलकून पलकून घालून बसा. हात असतील त्याने टाळी वाजवा. तोंड असेल त्यानं विठ्ठल म्हणा. ह्याच्यातून देवानं एखादा अवयव दिलं नसलं तर माप. आणि देऊन बी कुत्तर करताल तर दिवस मावळाच्या आकाराला ह्या कोपऱ्यातून अशी वाऱ्याची झिलानी येईल आणि अंगावून जाईल असंही होण्याची शक्यता आहे. मी म्हणतो देवाच्या नावानं पाप जळून भस्म होते. नामा सरसे वाजे टाळी आणि होय होळी महापापा. आता त्याच्यावर जर तुमचा भरोसा नसेल तर तुमचं आरोग्य कायम टिकून राहते. पण टाळी कशी वाजवा? हनुमंतरायाला ऐकू जावा अशी, नाही तर मग अशी वाजविली विठ्ठल विठ्ठल. तिथं स्नायू अडकतात कोपऱ्यात. डॉक्टरला विचारा, कोणी डॉक्टर असलं, स्नायू अडकले की इथून रक्त पार्सल होत नाही. केव्हा पार्सल होतंय? बंद होतंय. पार्सल होतंय मग कसं होतं? मग जेवाय बसलं महाराज हात असा झटका देते हो. असं कसं की असं झटका. मग एका दिवशी स्नायू कायमची अडकली आणि रक्त पुरवठा बंद झाला, झालं चालू. ते प्यारलेस होण्याची शक्यता आहे. तुम्ही अशी टाळी वाजवा देवाला ऐकू जाईल अशी, तर पुढच्या सप्त्यापर्यंत तुम्हाला झटक्याचा रोग अटॅक येणार नाही. ही टाळी वाजवण्यात ताकद आहे. म्हणून सगळ्यांनी प्रेमाने एकदा हातवरी करून टाळी वाजवा. विठाला तुम्हाला सांगायची पाळी आता. तुका म्हणे मेलो सांगता सांगता असं भजन करा म्हणून सांगायची गरज पडू नये. डबल डबल विठ्ठल विठ्ठल म्हणलं की तुम्ही अशाच टाळे वाजविले पाहिजे हमेशा. कीर्तन कोणाचंही राव अशी टाळी वाजवा. मी उग विनोदान सांगतो, लेकरानं कुई कुई रडाव का ठाव फोडून? कसं रडाव? ठाव फोडून रडल्यावर काय फायदा? आणि कुई कुई रडल्यावर काय फायदा? ठाव फोडून जर लेकरानं चिरकाळी मारून रडलं, ती माय म्हणणार हेंडगा लागला शेणाला. राहिलेलं दुपारून बघन, टाळू पडल लेकराची, हात धुणार, शेण राहिलेलं उद्या टाकील पण मांडीवर घेऊन पाना. कसं रडल्यावर आणि कुई कुई रडल्यावर? माय म्हणते बाळ्या 7-8 टोपले शेण राहिले रे, लेकरू कुई कुई करायला, दे झोका. ठाव फोडून रडलं की पाना आणि कुई कुई रडलं की कशाला झोका? कशाला बी झोका. सोयाबीनला झोका, कापसाला झोका, ऊसाला झोका, तुमच्या हरभऱ्याला, कशाला बी जीवनात झोका. पण भजन प्रेमानं करा. अंतकरणातून काय? हृदय जिवाळा श्रीमूर्तीराया. जिवाळ्यानं त्याचं नाव घ्या. बरोबर भगवान तुमच्या संकटाला आडी अडचणीला जाऊन येतो. देवाचे किती अवतार आहेत? भागवतामध्ये 24, गर्ग संहितेत 6, अंश कला. गर्ग संहितेमध्ये 6 सांगितले आणि भागवतात 24 सांगितले आणि वारकरी संप्रदायामध्ये मुख्य 10 मानले. 10 जरी अवतार झाले असतील देवाचे ते हे कुणासाठी? महाराज म्हणले जेवढे बी देवाचे अवतार झाले ते आमच्यासाठी झाले. आमासाठी अवतार, आमासाठी अवतार, आमासाठी अवतार, आमासाठी अवतार. मध्य कुर्मादी सुकर, मध्य कुर्मादी सुकर, आमासाठी
अवतार महाराज म्हणजे हे जेवढे बी अवतार झाले ते आमच्यासाठी आमच्या संरक्षणासाठी झाले. मग 10 अवतारापैकी मुख्य पहिला अवतार कोणता? ते यशोदा मातेनं कृष्ण रडत असताना त्याला मांडीवर घेतलं. कृष्ण रडायचा थांबना गेला. काही बी प्रयत्न केले रडूच लागला. रडता राहीना म्हणता का? रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने समजाविता राहिना. 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 लहानपणी समजाविते माझी नती खाया देते. लहानपणी समजाविते माझी नती खाया देते. थापटून निघविते याचा डोळा लागेना. आपटून निघविते याचा डोळा लागेना. रडते माझे, रडते माझे, रडते माझे बाळताने समजाविता राहिना. 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 रडते माझे बाळताने समजाविता राहीना. नाना परी समजाविते मागेल ते हा पटवून येण्याचे विते परियाचा डोळा पुढी. बागुल बुवाचे भय दाविते याचा डोळा लागेना. बागुल बुवाचे भय दाविते त्याच्या बोला भीन. मग ते कृष्ण रडत असताना थांबना गेला. त्यावेळेस यशोदा मातेनं कृष्णाला बागुल बुवाची भीती दाखवी. बघ कृष्णा गप बस, नसलं तर बागुल बुवाला सांगून देईन. म्हणला तुझ्या बागुल बुवाला भेट नाही. हमेशाच माय म्हणला तू आई बागुल बुवाची मला भीती दाखवालीस. म्हणला तुझे बागुल बुवा आहेत तरी किती. तर यशोदेचं आणि कृष्णाचं जे बोलणं त्या 10 अवतारातून नामदेव महाराजानं त्याचं वर्णन अभंगात केले. पहिल्या बागुलाचं नाव आहे म्हणली मासा. पहिला बागुल तो ऐसा नाव त्याचे म्हणती मासा. मग त्यानं काय केलं म्हणला शंकासुर वदिला कैसा चारी वेद अनिले. शंकासूर नावाच्या दैत्याला मारलं आणि ते 4 वेद चोरून घेऊ लागला. ते 4 वेद वापस आणले. त्या वेदात काय होतं विशेष? माशाचा अवतार झाला मत्स्य अवतार. 4 वेद वापस आणले. वेदामध्ये सांगितली नीती वाचा बोलू वेद नीती आणि करी संगती केले ते. भजन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का? भजन भजन कीर्तन. कीर्तन म्हणजे कंबर बांधून सांगणेच नाही. भजन म्हणजे चाली म्हणणे नाही. लई देव देव म्हणजे 4 धाम 12 धाम करीत फिरणं नाही. हे लई फिरणं आहे का नाही? फिरस्ती कुत्र्यावर मोकळं 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 फिरायची कुठवर बी. कुठंच भाकरीचा पत्ता नाही असं होऊ नये. भजन या शब्दाचा अर्थ आपल्या संसारातलं खरं भजन सांगू का? आपली नीतिमत्ता साफ ठेवून
जन्मभर इमानदारीनं वागणं ह्याच्या एवढं मोठं भजनच त्रिभुवनात कोणतं नाही. काय करायचे आता? माळी घातल्या, 10 माळी घातल्या, काही काही जणांना माळीचं घातल्यात असला दुर्गा. शेजाऱ्याकडून 20,000 घेतले होते उसने. मग ते शेजारी म्हणलं वा हरिभक्त महाराज माणूस आहे, आपल्याला अडचण नाही, कशाला दटवून मागायचे, राहू दे, आपल्याला अडचण पडेल तेव्हा मागू. 5-6 महिने मागितले नाही त्यानं बी शेजाऱ्यानं. महाराज म्हण एवढ्या माळीचा जोडगा सपक्या. 5-6 महिन्याला अडचण पडल्यावर तुमच्याकडचे 20,000 द्या की. चक्कर नाही. वजन तुमच्याकडले 20,000 द्या. ते म्हणलं असं कसं लबाडी होईल हो, एवढं लबाड बोलता, ह्या माळी शपथ सवाज दिलो अहो असं लबाड. चला तुझा शेंदूर काढतो, जुंजुळे उचलतो, लेकरू घेऊन पारावर तोडतो. माईच्या इमानदारीनं ह्या माळी शपथ तवाज दिले. आता किती दुकानं उचलून गळ्यात घातल्यावर त्याचं नीट होईल? माळी धरू धरू जर बुडवू लागला तर काही उपयोग नाही. पण नीतिमत्ता साफ ठेवून इमानदारीनं वागण्या एवढं भजन त्रिभुवनात मोठं नाही. विठाला वेदानं सांगितली, नीतिमत्ता सांगितली, नीतिमत्तेनं वागा. माणसं बोलता बोलता म्हणतात की माणूस आहे हो पैसेवाला आहे, पण त्याची काय चांगली नाही, नीतिमत्ता चांगली नाही. नीतिमत्ता चांगली नाही म्हणजे माणूस भ्रष्ट झाला, वाया गेला. नीतिमत्ता साफ असणं म्हणजेच परमार्थ, भजन, देवदेव, 4 धाम असा नियम आहे त्याचा. वेदानं नीती सांगितली. काय नीती सांगितली वेदानं? बघा, पहिलं सृष्टीची निर्मिती झाली, स्त्री आणि पुरुष याची निर्मिती ब्रह्मदेवाने केली, पण लग्नाची पद्धत नव्हती. लग्न करण्याची पद्धत काही देश आहेत आता नाही मारत ती पद्धत, करारावर आहे. आता लई बोलत बसना, करारावर आहे. लग्नाची पद्धत नव्हती म्हणून वेदानं विचार केला, बलती स्त्री बलता नर. आता ह्याचं विश्लेषण करीत नाही, ओ या वाचितो फक्त, जेवढ्याला कळालं तेवढ्याला कळालं. भलती स्त्री भलता नर, मैथुनी होय वर्ण संकर, याचा चुकवावा या प्रकार, विवाह निर्धार नेमिला वेदे. ही लग्नाची पद्धत वेदानं घालून दिली. हे वेद चोरून शंकासूर नेऊ लागला म्हणून मत्स्य अवतार धारण केला आणि 4 वेद वापस आणून दिले आपल्याला वागण्यासाठी, या नीतिमत्तेसाठी. मग पुढे काय सांगितलं आणखी वेदानं? करिता वधूवरा पाणी ग्रहण, साक्षी देव द्विज हुताशयन, परस्त्रिया माते समान, स्वदारा गमन नेमिले वेदे. ही वेदानं आपल्याला नीती सांगितली. हा नीती सांगणारा वेद शंकासूर चोरून नेत असताना देवानं मत्स्य अवतार धारण केला आणि 4 वेद आपल्यासाठी आणून ठेवले, आमासाठी अवतार. दुसरा कूर्म. तुम्ही भागवतात ऐकलं, समुद्र मंथन करताना पाताळात जाऊ लागला पर्वत, इंद्राची संपत्ती काढायची होती, त्यावेळी देवानं कासवाचा अवतार घेतला आणि पर्वत पाठीवर धरला. 2. तिसरा, पृथ्वी ही रसातळाला जाऊ लागली, त्यावेळेस देवानं सुकर डुकराचा अवतार घेतला. इकडे डुकर आहेत का नाही? आपल्या शिवारात डुकर आहेत का? कुठं बी आहेत वा डुकर. आता काय सांगावं, काय त्याचं तोंड असेल. देवानं हत्यार दिले. मी एके दिवशी अशी उठी अवताला अडकू लागली म्हणून टिकाव घेऊन काढू लागलो, टिकावच मोडला पण ते दगड निघाला नाही. आणि काल परवा त्याने त्याच्या सोंडनं असं उपसून पलीकडे धुऱ्याला लावला होता. मी म्हणलं काय ताकद आहे तोंडा. देवाने एक एक हत्यार दिले म्हणजे डुकराला, काय ताकद बाज दिले म्हणले. अवतारच आहे तसा ते डुकराचा. माणूस सपाट्यात गवसच नाही, भजन्या गवसू, महाराज गवसू, कपाटीला सपाट्यात गटला वाचच ना, इतकं ताकदबाज.
पृथ्वी रसा तळाला जाऊ लागली. आपल्या दाढावर धरून पृथ्वीचं संरक्षण केलं. तो वरा अवतार. मग महाराज चौथा अवतार कोणता आहे? महाराजांनी वर्णन केले या अभंगात. विठाला विठाला चौथा बागुल नरहरी. बागुल नरहरी. चौथा बागुल नरहरी. थोर थांबात गुरुपुरी. भक्तवरोनी मांडीवरी भक्त प्रल्हाद तिला मांडीवरी भक्त प्रल्हाद रचिला. कृष्णराय रे चौथा बागुल नरहरी. थोर खांबात गुरगुरी. काय दुष्ट वधोनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला. आमासाठी अवतार. आणखी पाचवा बागुल ब्रह्मचारी. उभासे बळीच्या द्वारी भिक्षा मागुनी निर्धारी. बळीचे दार राखिले. सहावा बागुल बोलती नाव परशुराम म्हणती. तेने वदिले आपुल्या माते प्रती पितृवचन मानून. आपल्या वडिलाची आज्ञा पाळण्यासाठी जमदाग्नीने सांगितलं तुझ्या माईचं मुंडकं उडव. घेतली तरवार खटकून मुंडकं उडीलं. बाप खुश झाला. म्हणजे तुझ्यावर प्रसन्न आहे. काय मागायचे तेव्हा काही मागायचं नाही. म्हणजे माझे मारलेले भाऊन माय उठवून द्या. तो का दोन्ही कामं केले. हे परशुराम अवतार सहावा. सातवा कोणता? सातवा बागुल बागुल तत्वाचा राम मनसी दशरथाचा. बागुल बागुल तत्वाचा मनसी दशरथाचा. सातवा बागुल बागुल तत्वाचा राम मनसी दशरथाचा. बागुल बागुल तत्वाचा राम मनसी दशरथाचा. रावण वधून त्याच्या मुखाचा जानकीशी आणिले. जानकीसी आणिले. रावण वधून त्याच्या मुखाचा जानकीशी आणिले. जानकीसी आणिले. कृष्ण राहे रे उगला काय सांगेन त्या बागुला. राहे रे उगला काय सांगेन त्या बागुला. राहे रे उगला सांगेन त्या बाबूला. राहे रे उगला सांगेन त्या बाबूला. सातवा बागुल सत्वाचा राम म्हणती दशरथाचा. रावण व दोन्ही दशमुखाचा जानकीशी आणले. आठवा बागुल बोलती नाव श्रीकृष्ण म्हणती. तेने वदिले करा कंसाप्रती दैत्य थोर मारिले. काय देव सुखी केले. पुढचा नववा बागुल बोलती. त्याला बोध म्हणती. हा नववा बागुल बोलती त्याला बोध म्हणती. त्याशी बोध म्हणती. त्याची कळत नाही. त्याची नकळे कोणागती बौद्ध रूपे राहिला. दहावा कलंकीचा रतू वेगी येईल धावतू. नामा म्हणे पंढरी नातू. बागुल तू झालाशी. हे कृष्णाला भीती दाखवायच्या पोटी यशोदेनं 10 अवताराचं वर्णन केलेलं नामदेव महाराजांनी अभंगात टिप्पण केलंय. मग आता त्याच्या पुढे कोणता अवतार? महाराज म्हणले बाकीचे अवतार अपूर्ण असतील पण पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार. आणि पूर्ण अवतार राम आणि कृष्ण हे दोन. एक पूर्ण आणि एक पूर्णतम. पूर्ण अवतार म्हणजे ज्या कामासाठी आलं तितकंच काम करून घरला जाणे त्याचं नाव पूर्ण अवतार.
आणि ज्या कामासाठी आला त्याच्यापेक्षा 1000 पट काडी लावून जाणे त्याचं नाव पूर्णतम अवतार. पण राम जेवढं ठरलेलं होतं तेवढ्यासाठी आले आणि कृष्णानं मनाला येईल तसं केलं म्हणून कृष्ण अवतार बऱ्याचशा खोड्या कृष्ण गोकुळामध्ये करू लागला. पण लहान असताना आणि लहान लेकरू असताना कोणाला घ्या वाटतं महाराज. बाळशेदार लेकरू जर असं केलं का गुप 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 कोणी म्हणतं ये बघा ये बाळा ये, कोणाला घ्या वाटतं. अहो एक 15 दिवसाची गोष्ट, आम्ही एका घरी गेलो. आता नवसानं झालेलं लेकरू म्हणताल महाराज, पण त्या काय आहे की नवसा सायाचाच, पण काय त्याच्या मागं किरकिर लागली की पाय त्याची अशी काडीवणी झाली, हातपाय पोट असं बिनगेवणी झालं, गजगा मडविलेला, तोंडावर माश्या, नाकातून शेंबूड असा, असलं गदळ गदळ लेकरू. आता नावीला जलाबाईनं चहाला बोलिले जाऊन बसला, पण ते लेकरू भलता आगाव बारकं, पण जवळ चहाच होत होती ना बाईला. खाली ते भगुन्याला इकडे पकडून धरलं की ती बशी प्लेट ओढून घ्यावं, प्लेट पलीकडे सारलं की बशी ओढावं, नाही तर पाण्याचा तांब्या ढकलाव. आता त्या लेकराकडे बघितलं, म्हणलं आता चहा, डोळे झापून प्याचाकडे 2 घोटात थंड होऊ देऊन. पण ती लेकरू चहा ओतू देना गेल्यावर ती बाई म्हणली, महाराज मी तुम्हाला चहा ओतून देते, माझ्या राजाला घ्या मांडीवर. माय म्हणलं तुझ्या राजाला तूच घे, म्हणजे मी ओतून पितो. कारण का बाळशेदार नसल तर कुणाला हात लावा असं वाटत नाही, पण देखील या वेळ लावीन बैसे जीवी जडून असं कृष्णाचं स्वरूप. एका गवळणीनं बघितलं, म्हणली यशोदामाई ह्याला नेऊ का घरी, जा घेऊन. गेलं घेऊन. गेल्यावर सकाळच्या रामपाण्यामध्ये असा नियम आहे बघा महिला मंडळाचा, सूर्य उगवला की सूर्यानं तुमच्या दारात रांगोळ बघावं, नाही तर उगा 11ला उठून 12ला आंघोळून मग पुन्हा 13ला जेवण म्हणल्यावर ते हिशोब नाही. सूर्यनारायण आशीर्वाद देतो. ही गवळण रांगोळ काढली होती, अशी बारीक ठिपके ठिपके अशी अष्टदळतीनं अंगणात काढलं. कृष्णानं म्हणले गवळणबाई हे काय काढालीस, म्हणली रांगोळ काढा लागते, सूर्यनारायण आशीर्वाद देते. लईच बेजार व्हालीस वा म्हणला, लईच वेळ झाला म्हणला, उशीर झाला. तिनं बेजार होऊन प्रयत्न करून काढलेली रांगोळी ह्यानं मोडली हातानं. आता पांढरे शिपेट, चल म्हणली तुझ्या माईला सांगते, म्हणली रांगोळ काढलेली बेजार होऊन घंटा झालं बेजार आहे मी, आणि तू मोडलीस म्हणून माईला सांगते, तुझी माय तुला मारते. मग गवळणबाई म्हणला ही रांगोळ तुमची मोडली, नुकसान केली, म्हणूनच माईकडे नेऊन मला मारायला लावायचे का. म्हणले हां. मग ही तुमची नुकसान भरपाई दिल्यावर मग माईकडे नेऊन मारायला लावायची काय गरज आहे, तुमची होती तशी काढून दिल्यावर. म्हणली ते काढून. तिच्या मनानं कशी काढते की उभा टाकून त्या रांगोळीवर लघवी केली, अशी आडवी केली. म्हणला झाली का बरोबर कुंकून राहिली बघा म्हणला. ते महाराज म्हणजे हे लहानपणामध्ये कौतुक वाटलं, अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. इतका आगावपणा करू लागला, सगळ्या गावात गोकुळामध्ये गुजगुज उठली. मार कुणाचा खाऊ नको, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. पण आगावपणा करायचं सोडी नाही गेल्यावर यशोदा मातेने एक दिवशी मारायला असं चापट उभारली. ती शेजारची बाई म्हणली, यशोदा बारकी लेकरं अशीच अनवळ असतात म्हणली, माय गडबड करू नको, कोण्या तरी देवा धर्माचं चुकलं म्हणजे असं होतंय म्हणली, कोण्या तरी देवाला नमस्कार मजई लेकरू असं सळू लागलं म्हणली माय. हा मग गणपती बापाला नवस केला म्हणली, आणि त्याची पूजा मांडून नवस फेडून बी टाकला. त्या दिवसापासून असं बसतंय म्हणली जवळ, पण दिलं तर खातंय ना तर मागत सुद्धा नाही म्हणली, इतकं शांत झालंय. देव हाय माय म्हणली गणपती. नमस्कार त्याला यशोदेन नवस केला. गणपती बाप्पा म्हणले माझ्या लेकरानं जर खोड्या करायच्या टाकल्या तर श्रावण महिन्याच्या वेळेस जी चतुर्थी येते माळ महिन्यात, त्या चतुर्थीला तुझी 5.25 पायल्याचे मोदक, 5.25 पायल्याचे लाडू, 5.25 पायल्याच्या करंज्या अशी येता सांग तुझी महापूजा करीन. केला नवस. देव म्हणले गणपती बी देवच आहे की. गणपती कुणाचा मुलगा, महादेवाचा. मग लग्न आधी का मुलगा आधी. महादेवाच्या लग्नात गणपतीची पूजा केली ती म्हणा. आता बघा कवाचा गणपती कुणाचा आहे बघा, तुम्ही ठरवा.
हे बघा पुराण बघा वाचा म्हणजे लक्षात येते. महादेवाच्या लग्नात गणपतीची पूजा केली. मग ते कुठला गणपती होता का तेच होता काय माहिती. शास्त्र असं आहे, केली गणपतीला नवस केला. देवाने विचार केला गणपती बी देवच आहे, त्याच्या मिरवणुकीला पिऊन का नाचनात पण नाचतीतच. कुणाचा तर अपमान करणं हे बरोबर नाही. कुणाचा अपमान करणं तुम्हाला वाटत असेल त्याचा अपमानच मी केला, भूषणात येऊ नको. त्याचा अपमान केलास म्हणजे तुझं सुद्धा वाटोळ होणार. कुणाचा अपमान कमीपणा कुणाचाच करू नका. देवाने विचार केला गणपतीचा अपमान करणं बरोबर नाही, म्हणून एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली. कोणी नाही केली, एक मास देवे कोणी नाही केली. एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली. एक मास देवे कोणी नाही केली, एक मास देवे कोणी नाही केली. प्रतिष्ठिती आली ये स्वदेशी, प्रतिष्ठिती आली ये स्वदेशी. प्रचिती आली हे स्वदेशी, प्रचिती आली हे स्वदेशी. एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली. एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली. एक मास देवे कोणी नाही केली, एक मास देवे कोणी नाही केली. एक मास देवे कोणी नाही केली, एक मास देवे एक महिनाभर खोडी करायची टाकली. यशोदाय म्हणाली देव आहेत भरपूर म्हणली, पण देव आहे म्हणली गणपती माय तात्काळ नवसाला पावते. प्रचिती ते आली यशोदेशी. पुन्हा सांगू लागली देव भरपूर पण गणपती सारखा देव नाही. मग ती चतुर्थी आली, वरद चतुर्थी. यशोदा इमानदार होती, मांडली पूजा, गणपतीची पूजा मांडली. आता आपल्यासारखं नाही तिचं. मला सांगा, मी बंगाल्यात होतो 10 वर्ष. लक्ष्मण महाराज बंगाल्यात होतो, तुम्ही लहान लहान होता तेव्हा मी बंगाल्यात होतो. मला जाणत पण येते, ज्योतिष येते, कोण बी हात दाखवा, तुमचं मी भविष्य सांगणार, खोटं ठरलं तर केवढी शिक्षा करा बॉन्डवर लिहून. कीर्तन झाल्यावर हात दाखवा, नाही फोन नंबर देतो गावाकडे या, तुमचं भविष्य सांगणार. दत्ता महाराज पुन्हा म्हणण्यापेक्षा आताच सांगून टाकतो, कुठं ना होईल पुन्हा. अजून कुणाला भानामती होईल आणि म्हणलं होतं त्यानंच केली म्हणायचं, मूळ येईल आमच्या घरावर. माणसाच्या जन्माला येऊन जर तुम्ही दारू, गांजा, मटका, पत्त्याचा डाव ह्या 2-4 गोष्टीच्या नादाला लागलाव तर किती मोठे श्रीमंत असलाव तरी 4-5 वर्षामध्ये तुमचे लेकरं माळ भीक मागतील. सगळ्याचं भविष्य एकच असल. आणि या 4 गोष्टी जर सोडून गळ्यात माळ घालून भजन का करणं, थोडी गरिबी का असना, उद्या तुमचे लेकरं बाळ चांगले नोकरीला लागतील आणि तुमच्या घरात कोट्यावधी दामाची आवक होईल आणि 5 मजली बिल्डिंग बांधून राहताल. सगळ्याचं भविष्य एक असेल. आणखी सांगू, तुमच्याकडे एक देवाचा नवस आहे. नुसतं बघू नका, हो किंवा नाही म्हणा. येऊ का बघा, खोटं बोलायचंच नाही, आपल्याला कळतंय. लबाड कसं बोलता येईल. महाराज तुमच्याकडे काय आहे की नाही?
तुमच्याकडे एक आहे, तुमच्याकडे आहे की नाही? हा, सगळ्या बरोबर हो हो म्हणायचं. आता माहीत जरी नसलं तर हो म्हणायचं. जेवढे आपण गडी बाया, स्त्री पुरुष माणसाच्या जन्माला आला की आईच्या गर्भात असताना, आता तुम्हाला 2 घंटे मांडी घालून बसणं अवघड व्हायलंय. माईच्या पोटामध्ये 9 महिने कसली सोय आहे तुमची? खाली मुंडक वरी पाय, फॅन, बर जागा, पचोनी इष्टेच्या दातरी उकडोनी आणो मासवरी जन्मोनी अमरती. अरे अपवित्र ठिकाणी घाणीमध्ये राहून 9 महिने दुःख, त्यावेळेस ते दुःख सहन होई नाही गेलं, त्यावेळेस देवाकडे नवस केला. देवा आठवीन पाये हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा. हटविन पाये हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवा गर्भवासाच्या दुःखातून मोकळं करा, रात्रंदिवस तुमचं भजन करतो. सप्त्यापुरतं चकली द्यावं का सप्त्याला बी? आता हे का इथं आहे तर 25 एक, तिकडे एक 25-30, 40 एक तिकडं, आणि इकडे एक 5-6, एवढेच माणसं राहिलेत का आपल्या गावात? रात्रंदिवस भजन करतो. हे प्रत्येक माणसाचा गडी असू बाई असू नवस आहे. 2 घंट्याच्या येण्याचा